वाडा तालुक्यातील बिलोशी येथील कठोळेपाडा भागात असलेल्या सहारा फोम या कंपनीला पहाटे भीषण आग लागली। या आगीत कंपनीचा मुद्देमाल जळून खाक झाला असून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। ही आग पहाटे 5 वाजताच्या सुमारास लागली। प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे। पहाटे 3 ते 4च्या दरम्यान स्फोट झाल्याचा आवाज आल्यानं स्थानिक रहिवासी जागे झाले। त्यानंतर आगीचं रौद्ररूप पाहायला मिळालं। कंपनीच्या वरून अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या आणि जवळूनच रिलायन्सची गॅस पाईपलाईन गेली आहे। त्यामुळे मोठा अनर्थ ओढवण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। अशा धोकादायक ठिकाणी कारखान्याला परवानगी कशी देण्यात आली असा सवाल आता स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, मात्र फोम हा ज्वलनशील पदार्थ असल्यानं आग वेगानं पसरली आणि कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।